मी श्रुती. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या विशेष बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिली बातमी आहे राज्यातील पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या आढावा बैठकी संदर्भातली. राज्यातील पंप स्टोरेज जलविठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. जलसंपदा विभागानं विविध कंपन्यांसोबत 55 सामंजस्य करार केले आहेत. या प्रकल्पांद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता उभारण्याचं नियोजन असून सुमारे 4.16 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. तसंच जवळपास 1.28 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. 10,300 मेगावॅट क्षमतेच्या 6 प्रकल्पांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची मंजुरी मिळून काम सुरू झाले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पुढची बातमी आहे पल्स 2026 समिट संदर्भात. पल्स 2026 मेडिकल कॉन्क्लेव्हच्या कर्टन रेझर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पल्स ग्लोबल मेडिकल कॉन्फरन्सच्या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. 27 आणि 28 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणाऱ्या या परिषदेत जगभरातील सुमारे 130 डॉक्टर आणि संशोधक सहभागी होणार आहेत. या परिषदेत संशोधन, नवतंत्रज्ञान आणि परवडणारे उपचार यावर 20 सत्रांमधून कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस फिलिप शॅम्पेन, न्यू ब्रान्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांच्यासह कॅनडाचं खास शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आलंय. त्यांचा स्वागत सोहळा मुंबईमध्ये पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खास पाहुण्यांचं स्वागत केलं. यावेळी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक विकास करत महाराष्ट्र प्रगती करत असल्याचं नमूद करत मुख्यमंत्र्यांनी कॅनडातील उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय. आखातात सुरू असलेल्या युद्धात राज्यातले अनेक नागरिक अडकले असून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवेत यासारख्या ठिकाणी अनेक भारतीय अडकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना परदेशातील मराठी मंडळांच्या माध्यमातून लोकांना मदत केली जाते, व्हिडिओ कॉलद्वारेही संपर्क ठेवला जातोय. तसंच मोदी सरकारनं मागील 5-6 वर्षात संकटाच्या वेळेस भारतीय परत आणले आणि आता देखील नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगितलं. जे भारतात परत यायचं आहे त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले. आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला. त्यांनी एम्बसीला सगळीकडे ऍक्टिव्हेट केलं. सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला. आपण एक व्हॉट्सअपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे. त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत. त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. मुंबईतील ग्रँड रोड विभागातील गिरगाव येथील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाला असून 265 रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. अवघ्या 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून आधी अवघ्या 120 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना आता फुटांचं घर देण्यात आलं असून जिम, लायब्ररीसह अनेक अमेनिटीजचा यात समावेश असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि मग क्लस्टरचा निर्णय आम्ही घेतला. आणि या क्लस्टरमुळे असे हे जे काही तुम्हाला मोठ्या जागा मिळत आहेत ते क्लस्टरच्या निर्णयामुळे मिळत आहेत. याचा मला मनापासून अभिमान आहे, आनंदही आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. 2025-26 या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. यावेळी यंदाची छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ इथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर इथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड इथे तसंच कैलासवासी भाई राज्यस्तरीय खो खो स्पर्धा बारामती इथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचं आयोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावं यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.